तर आवाडे साहेबांचा जोर जास्त आहे का? 100% राहुल आवाडेच निवडून. नाही कमळ फुलणार, 101% कमळ फुलणार. काय वाटते तुम्हाला, कमळ फुलणार का तुतारी वाजणार? कमळ फुलणार आपली 100%. आलेच नाहीत ना कारण कधी, म्हणजे आम्ही त्यांना बघितलंच नाही या एरियात आलेले. काय काम केलं, दुसऱ्यांवर टीका करून नुसती कामं होत नाहीत. पण म्हणा एवढं खाली काय धडपडत नाहीत तिने, त्या अजून एवढा काही विकास, कारण अजून आम्ही त्यांना बघायला पण नाही येते कसे दिसतात काय दिसतात, ह्या भागात कधी फिरले पण नाही येते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे डिजिटल कोल्हापूर. महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये मी आलेलो आहे. आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या प्रतिक्रिया घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी हातामध्ये कमळ घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला तुतारी हातामध्ये घेऊन सज्ज आहेत मदन कारंडे. इथल्या ग्रामस्थांना, मी गव्हाणे गल्लीमध्ये आहे, खोतवाडीतल्या गव्हाणे गल्ली या परिसरामध्ये मी सध्या आहे. इथं काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांचा नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, विद्यमान आमदारांच्या कामावरती खुश आहेत का. काय वाटते, विद्यमान आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी कामं केलेली आहेत का? कामं आवाडे साहेबांनी केले, त्याच्या आधी हळवकर साहेबांनी केले, आता आवाडे साहेब करायला लागले सध्या कामं. अच्छा, हे नंतर राहुल आवाडे साहेब जे करेल असं मला अपेक्षा आहे आणि भाजप सरकारच येणार आमची. आवाडे साहेब करतील असं तुम्हाला वाटतं? होय होय कर. काय वाटते की एका बाजूला कमळ हातात घेऊन सज्ज आहेत राहुल आवाडे, विद्यमान आमदारांचे सुपुत्र आहेत ते, दुसऱ्या बाजूला हातात तुतारी घेऊन मदन कारंडे सज्ज आहेत. काय वाटते, कुणाचा प्रभाव वाटतो? कारण कसं आहे तर आपल्याला परिचय जास्त नाही आहे त्या भागात, त्यांनी येत बी नाहीत. आवाडे साहेब पहिल्यापासून आमच्या भागात येतात आणि कामं पण भरपूर केलेलं आहे. मदन कारंडे साहेब इकडे नाही यार, कधी आम्ही त्याचा परिचय नाही आणि या भागात काही काम बी नाही, येत बी नाही तिकडे. अच्छा, काय वाटते तुम्हाला, कमळ फुलणार का तुतारी वाजणार? कमळ फुलणार आपली 100% आहे. कमळ फुलणार, हो. राहुल आवाडे साहेब येणार 100% एवढं गॅरंटी आम्हाला. 100% आम्हाला गॅरंटी आहे राहुल आवाडे येतील अशी, असं ते म्हणतात. पुढे जातोय, इथं अजून एक ज्येष्ठ आहेत. आपण इतक्या काळातल्या निवडणुका बघितल्या असतील पाठीमागच्या, या निवडणुका आता सुरू आहेत सध्या 2024च्या विधानसभेच्या. काय वाटते तुमच्या मतदारसंघामध्ये, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये? राहुल आवाडे येणार. राहुल आवाडे येणार. काय वाटतं, एवढा विश्वास? काय कामं करतात नाही, कामं करतात. या भागात काय कामं झाली त्यांची? झालं की गटरी झाले, आज रस्ते झाले, चावी झाले, बरं, पाण्याची पण सुविधा झाली. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे साहेब आहेत, तुतारी घेऊन हातामध्ये सज्ज आहेत. ते तुतारीचा प्रभाव पडणार का मतदारसंघात? इकडे येत नाही, कवाच येत इकडे येतच नाही. बरं, आता पाईपलाईन सगळी केल्या बघा आम्ही. बरं, आवाडे कुठे गेली? कोटवाडीच आवाडे साहेबांनी आवाड्याने केली. बरं, मग प्रकाश आवाडे साहेबांच्या कामाचा प्रभाव पडून राहुल आवाडे निवडून येतील का नाही येतील, काय वाटतं? 100% येणार. इचलकरंजीत आहे त्यांचं वातावरण. इथं अजून काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांनाही विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. काय वाटते, या तुमच्या इचलकरंजी परिसरामध्ये, खोतवाडीचा हा परिसर आहे, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या रणधुमाळीमध्ये कोण बाजी मारणार आहे, काय वाटते, काय चिन्ह आहेत? आहे राहुल आवाडे जरा बऱ्यापैकी आहेत. राहुल आवाडे आहेत असं वाटते? होय. बरं, का म्हणजे त्यांचा प्रभाव का आहे असं मला वाटतं? जर या गेल्या 5 वर्षात त्यांच्या ह्याच्यात कामं भरपूर झाली. आवाडे साहेबांकडून कामं झालेली असं वाटतं? कामं झालेली आहेत. बरं, मग मदन कारंडे साहेब सुद्धा आहेत दुसऱ्या बाजूला तुतारी हातात घेऊन, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांचा प्रभाव आहे की नाही मतदारसंघात? त्यांचा एवढा परिचय बी नाही इकडं जास्त, त्याच्यामुळं त्यांचं काय एवढं आम्हाला बी काय सांगता येणार नाही. त्यांचं काय प्रभाव इथं हेच नसलं, जनसंपर्कच नाही, जनसंपर्कच नाही इकडं. बरं, जनसंपर्क आवाड्यांचा आहे का? आवाड्यांचा भरपूर आहे. बरं, मतदारसंघात फिरतात बी, त्यांचा वडील बी फिरतात, राहुल आवाडे बी फिरतात. बरं, मला सांगा, या मतदारसंघात तुतारी वाजणार का कमळ फुलणार? एक कमल फुलणार इकडे. कमळ फुलणार असं वाटतं. हां, मतदारसंघामध्ये कमळ फुलणार असं खोतवाडीकर म्हणतात. खोतवाडीच्या गव्हाणे गल्लीमध्ये मी आहे. इथं काही महिला आहेत, त्या महिलांशी पण आपण चर्चा करूया. सत्यनगर परिसरामध्ये आम्ही सध्या आलेलो आहे. तुमची मतं काय आहेत हे जाणून घ्यायला. काय वाटते, सध्या निवडणुकीचं वारं सुरू आहे, मदन कारंडे हातात तुतारी घेऊन सज्ज आहेत, दुसऱ्या बाजूला राहुल आवाडे यांच्या हातात कमळ आहे. काय वाटते तुम्हाला? आम्हाला राहुल आवाडे इथं हे करावं असं वाटतंय. राहुल आवाडे निवडून यावं असं. काय कारण त्याचं? कारण त्यांनी सुरुवातीपासून इथं सगळं कामं केलीत, रस्त्याची कामं केली, पाण्याचे आपले नळ कनेक्शन जोडून दिले, परत हे आपले सौर ऊर्जेचे लाईट लावून दिले आणि बरेच वेळा ते इथे येऊन गेले नाही आमच्या भागात. म्हणजे त्यांचा जनसंपर्क आहे. हा, संपर्क सारखा आहे आणि आम्ही बी त्यांच्या भागातलेच आहेत. पूर्वी आमचं मतदान त्यांचंच आहे, पूर्वीपासून पहिल्यापासून आवाड्यांचेच. त्याबद्दल काय हेच नाही. बरं, मग मदन कारंडेंच्याबद्दल काय सांगाल?
त्यांची कधी संपर्कच नाही आपल्या, कधी संपर्क आला नाही 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 कधीच नाही, मदन कारंडेंचा नाही. संपर्क- हां हां मदन कारंडेंचा संपर्क नाही आहे तुमचा? नाही नाही कधीच नाही, त्यांच्या संपर्कातच नाही आपण कधी. आणि राहुल आवाड्यांचा संपर्क चांगला आहे. हो आहेच. आमच्या त्यांच्या भागातलेच आहे आम्ही, तिथूनच आम्ही इकडे आले. मला सांगा, या मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार का कमळ फुलणार? माझं तर वाटत आहे कमळ फुलावं. कमळ फुलावं. हो, आमची अपेक्षा आहे आणि पहिल्यापासून आम्ही तेच आहे. तुमच्या मनातूनच इच्छा दिसते. हो, मनातून. कमळ फुलावं असं त्यांना मनातून वाटते, कारण त्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी प्रसन्न दिसत आहेत कमळ असं विचारल्यानंतर. दुसरे एक अजून या ठिकाणी काका आहेत, आपण त्यांना विचारूया. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इतक्या निवडणुका बघितल्या असतील सगळ्या, नाही यावेळी कमळ फुलेल असे वाटते, पूर्णपणे असं वाटतंय तुम्हाला? वाटते. काय कारण त्याचं? कारण म्हणजे कसं आहे, राहुल आवाडेंच्या आजोबापासूनच बरीच त्यांची कामं करण्याची पद्धत, त्यांच्याकडे असलेल्या संस्था, ह्या सगळ्यातून त्याने बऱ्याच गोष्टीत खालपर्यंत जाऊन कामं केलेली आहेत. त्याचा श्रेय यांना पण काही गोष्टीत मिळू शकते असं तुम्हाला वाटतं? हां, म्हणजे पूर्वी कल्लापना आवाडे आणि प्रकाश आवाडे यांच्या राजकारणाचा फायदा त्यांना होईल असं वाटते पूर्णपणे. त्यामुळे ते कमळ फुललं असं पूर्णपणे गॅरंटीड वाटते असं इथे. दुसऱ्या बाजूला जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? मदन कारंडे पण साहेबांच्या आहेत, कामाचे कष्टाळू वगैरे सगळे आहेत, पण म्हणा एवढं खाली काय धडपडत नाहीत. तिने त्या अजून एवढा काही विकास करायला, कधी आम्ही इकडे एका वेळी गणपती यावेळी सहज गेलो, पण त्यावेळी तिने काय इतर पोरांना वगैरे आर्थिक सहकार्य वगैरे असं काही केलं नाही थोडं त्यावेळी. सहकार्य केलं. पण आवाडेंनी स्वतः येऊन इथं आम्हाला इथं ह्या भागात रस्ता त्यांचं त्यांनी सांगितलं, तर प्रकाश आवाडे राहुल आवाडेंनी सांगितलं की तुम्हाला हे सौरवर निदान सौर तरी बल तुम्हाला लावून देतो, हे MSABचे नाही आले तरी सौर तर लावून देतो. पण त्यांनी ते लगेच 4 दिवसात काम सौर करून दिले. परत इथून हा रस्ता हा पण त्यांनी खडीकरण, कच्चं खडीकरण कसं काहीतरी करून देऊन ये जा तरी करायची तयारी चांगली केली, सोय केली. सुविधांच्या माध्यमातून राहुल आवाडे आहे नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहेत, मात्र मदन कारंडे यांचा संपर्क इकडे दिसत नाही आहे, कारण लोकांच्या तशा प्रतिक्रिया आहेत. मी पुढे जातोय, पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. आता सध्याचे आमदार प्रकाश आवाडे आहेत, त्यांच्या कामावर खुश आहात का तुम्ही? दोघांच्याही कामावर खुश आहोत आम्ही. आता प्रकाश आवाडेंनी केलेल्या कामाच्या जोरावर तुम्ही राहुल आवाडेंना निवडून देणार का? हो, देणार की. राहुल आवाडे पण तितकेच काम करतात आणि प्रकाश आवाडे पण तितकेच काम करतात जोराने. अच्छा, राहुल आवाडे भविष्यात आमदार झाल्यावर जर झाले तर तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करता का की कामं व्हावेत म्हणून? ते सांगायच्या आधीच ते करतील कामे. अच्छा, सांगायच्या आधीच करतील अशी एक अपेक्षा या ठिकाणी ताईंनी व्यक्त केलेली आहे. मी पुढे जातोय, अजून एक ताई आहेत, आपण त्यांना विचारूया. काय वाटतंय तुम्हाला, इथं मतदारसंघामध्ये आवाडे साहेबांकडनं कामं झालेली आहेत की नाही झालेली? हो, झालेली आहेत. बरोबर, भरपूर कामं झालेली आहेत. कामं काय काय झालेली आहेत? कामं गटारी झाले आहेत, लाईटचे डांब आले, लाईटचे डांब नव्हते, लाईटचे डांब आले, आता रस्ते चालले आहेत, पाण्याचं कनेक्शन आलं, ते पण त्यांनी भरपूर एका कनेक्शनला 5,000 रुपये देते, त्यांनी स्वतःच्या खर्चातून स्वखर्चातून केलं, पैसे घेतले नाही घेतले. मला वाटतं आता आमच्या खोतवाडीत 3,500 काहीतरी कनेक्शन झाल्यात, भरपूर त्यांनी सहकार्य करा. आणि याच्या आधी पण आमचा आमदार राहुल आवाडेच आहेत. आवाडेच आहेत, 100% ते लीडनंच येणार. मतदारसंघात तुतारी वाजणार का कमळ फुलणार? कमळ फुलणार. कमळ फुलणार असं त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मी पुढे जाईन, अजून एक ताई आहे तिथं, आपण त्यांना विचारूया. काय वाटतंय तुम्हाला, विद्यमान आमदार प्रकाश आवाडे साहेब आहेत तिथले, आता त्यांचा मुलगा राहुल आवाडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटतंय? प्रकाश आवाडे साहेबांच्याकडनं काम झालं आहे का? हो, झालेलं आहे. म्हणजे आधी पण त्यांनी खूप कामं केलेत, वाढीव भागात सुद्धा त्यांनी रस्ते, गटरी म्हणजे अशी खूप कामं त्यांनी केले आहेत. आणि आता राहुल साहेब पण आता अजून पदावर नाही तर त्यांनी एवढी कामं केलेत, मग त्यांना पद मिळालं किती कामं करतील, म्हणजे जास्त अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आणि जास्तीत जास्त हो त्यांनी कामं करणार, 100% काम करतील असं वाटतंय. आता सध्या पदावर नाही तर एवढी त्यांनी कामं केलीत, मग पदारवाला किती कामं करतील, अजून किती सुधारणा करतील आपल्या गावभागाला. त्यामुळं 100% राहुल आवाडे लीडनं बसणार. मला सांगा, दुसऱ्या बाजूला मदन कारंडे साहेब आहेत हातात तुतारी घेऊन, त्यांच्याबद्दल काय आहे, त्यांचा संपर्क आहे इकडे? काय नाही, काहीच नाही आमच्या भागात तर नाही आहे, कारण का अजून आम्ही त्यांना बघायला पण नाही आहे, ते कसे दिसतात काय दिसतात, ह्या भागात कधी फिरले पण नाही आहे, ते इकडे आलेच नाही. राहुल आवाडे इकडे येतात? राहुल आवाडे इथनं फेरी झालेले आहे, एकदा म्हणता 2 वेळा झालेलं आहे त्यांचं. राहुल आवाडेंचा जनसंपर्क हा चांगला आहे, मदन कारंडेंना अजून आम्ही बघितलेलं पण नाही, अशी प्रतिक्रिया या ताईंनी व्यक्त केली आहे. या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मी पुढे जाणार आहे या मतदारसंघामध्ये. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या खोतवाडीमधल्या गव्हाणी गल्लीमध्ये मी सध्या आहे. इथं महिलांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्यात, बोलक्या प्रतिक्रिया होत्या. लाडक्या बहीण योजनेबद्दल मी त्यांना विचारलं, इथल्या विकास कामांच्याबद्दल मी त्यांना विचारलं, विद्यमान आमदारांवर आपण खुश आहात का हेही मी त्यांना विचारलं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी स्पष्ट आणि खणखणीत आवाजामध्ये महिलांनी दिलेली आहेत. मी पुढे जाणार आहे, तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये मी सध्या आहे. या मतदारसंघामध्ये लोकांच्या मनातले आमदार कोण आहेत, लोकांच्या अपेक्षा काय आहेत, विद्यमान आमदाराकडून कामं झालेली आहेत की नाही झालेली आहेत हे जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे. दानम्मा मंदिर परिसर आहे हा, त्या गल्लीमध्ये मी सध्या आहे. इथे एक ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया. काका नमस्कार. नमस्कार. आपण ज्येष्ठ आहात, आपण इतक्या निवडणुकांचा कालावधी बघितला, इतक्या निवडणुका बघितलेल्या आहेत आणि एक राजकीय पावसाळे आपण बघितलेले असतील. आपले मलाबादे साहेबांचं आपण राजकारण बघितलेलं आहे, आवाडे साहेबांचं बघितलं आहे, कल्लापण्णांचं आपण बघितलं. राहुल आवाडे आता निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, हातामध्ये कमळ घेऊन. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत. काय वाटते कुणाचा जोर आहे आता इथं? तसं बघायला गेलं तर आवाडे साहेबांचा जोर जास्त आहे, कारण का आवाडे आता बऱ्यापैकी आमच्या ज्या भागात कधी लाईटचं काम त्यांनी केलं आहेत, परत मर्क्युरी बलाचं काम त्यांनी केलं आहेत, आता रस्त्याचं काम सुरू केलं आहेत आणि दानम्मा मंदिरचं जे काम आहे की नाही त्यांनी स्वखर्चानं त्यांच्या ह्याच्यातनं केलं आहे. या बाजूला जे मंदिर आहे, हा हे मंदिर दिसते ते त्यांनी खर्चातून त्यांनी केलेलं आहे, स्वनिधीतनं केलेलं आहे ते. त्यामुळं आता तर तसं बघायला गेलं तर आवाड्यांशिवाय इचलकरंजीत पर्याय नाही. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे हातात तुतारी घेऊन सज्ज आहेत. काय वाटते, तुतारी वाजणार आहे का कमळ फुलणार? नाही, कमळ फुलणार, 101% कमळ फुलणार. हे इचलकरंजी आणि आजूबाजूच्या गाव भागांमध्ये जो परिसर आहे तिथं काय वातावरण काय, तुम्ही फिरत असाल, बघत असाल? आता वातावरण तसं बघायला गेलं तर कमळावर सगळ्यांचा जोर जास्त आहे, कारण का त्यांनी महिलांना पण बऱ्यापैकी काम दिलेलं आहे. परत ते बँकेच्या निधीतून त्यांनी बऱ्याच काम महिलांना ज्या गोरगरीब आहेत त्यांना त्यांनी काम दिलेलं आहे, बचत गटाच्या माध्यमातून. असं बरेच काम त्यांनी केल्यामुळे की महिला पण त्यांच्या पक्षावर खुश आहेत. महिला आता सध्या राहुल आवाड्यांच्या बाजूने आहेत, आवाड्यांच्या बाजूने आहेत. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी काम झालेलं आहे. या परिसरामधलं जे दानम्मा मंदिर आहे त्या मंदिरासाठी त्यांनी स्वनिधीतून पैसे दिलेले आहेत असं या ठिकाणी प्रतिक्रिया आलेली आहे. मी पुढे जाईन. इथं ताई आहेत. ताई नमस्कार. नमस्ते. काय वाटते, या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल आवाडे विरुद्ध मदन कारंडे असा संघर्ष आहे. काय वाटते, या संघर्षात कोण बाजी मारेल? महिलांच्या मनातले आमदार कोण आहेत? तेच आहेत, राहुल आवाडेच. राहुल आवाडे. हां, का अशी? म्हणजे मी बऱ्याच प्रतिक्रिया अशा वाटतात मला. आम्ही जेव्हा इथून आलो ना तर रस्त्यामधून भरपूर कामं झालेले आम्ही तर पाहतो इथं. परत त्यांनी ज्यांच्या महिलांची काय काय अडचणी आहेत ते त्यांच्या मिसेसनी सगळे जाणून घेतलेले आहेत, त्याप्रमाणे त्यांचे सर करत आहेत कामं. हे कामाला आनंद वाटतो. राहुल आवाडे काम करतात असं तुम्हाला? हां, वाटतं करायला लागले. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? काय सांगाल, कारण आम्ही तर आमच्या बाजूला जे काम करतात त्यांच्या आम्ही बाजूला राहू असं आम्हाला वाटतं की. आणि मदतीला पुढे आले, मदतीला नाही, आणि जे पाहिजे ते आम्हाला इथं भेटतंय. पाण्याची झाली, लाईटीची झाली, या रस्त्यांची झाली सुविधा, लेडीजचं काय काय प्रॉब्लेम ते त्यांनी भरपूर केलेलं आहे तिथं. त्याच्यामुळं आम्ही राहुल आवाड्यांनाच पाहतो. लाडकी बहीण योजनेचा आहे, तुम्ही महिला आहात म्हणून मी तुम्हाला विचारतोय, लाडकी बहीण योजनेचा परिणाम या सगळ्या निवडणुकीवर होणार आहे पूर्ण महाराष्ट्रभरातल्याच, कारण महाराष्ट्र सरकारची शासनाची ती योजना आहे महिलांसाठीची. तुम्हाला त्याचा लाभ मिळाला? हो, मिळाला. तुम्ही खुश आहात त्याच्यात? खुश आहे. अच्छा. पण एक दुसऱ्या बाजूला अशी टीका होते की राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. काय वाटते तुम्हाला त्याच्याबद्दल? हे बघा, लाडकी बहिणीमुळं त्यांनी जे केलंय ते एक एक घरस्थिती, एक एक जे गरीब लोक आहेत त्यांना तर खूप आनंद आहे. त्यांची दिवाळी थोडी छान झाली आहे, त्याच्यामुळं ती लोक खुश आहेत. दिवाळीला पैसे उपयोगी पडले त्या लोकांना तर भरपूर पडले, त्या महिलांना तर. आपण तर बघा त्यातलं त्यात आहे ठीक, मग त्यांना जे आनंद येतं तिथं आपण आनंद. ज्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे त्यांना फायदा झालाय. आणि झाल्या तर सगळ्या, आम्हाला बी झालाय सोडा, असं नाही झालंय, संघ झालेले. पण त्यांना जास्त गरज होती असं तुम्हाला? नाही, असं नाही झालंय तर म्हणजे महिलांसंघ महिला भेटले, सगळं आम्हाला झालंय, लाभ आम्हाला भेटलाय, छान झालंय आम्हाला. मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो ताई, या मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार का कमळ फुलणार? कमळ फुलणार. महिला कमळाच्या बाजूने. हो. लाडकी बहीण, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रभरातल्या बऱ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्येच एकूण प्रभाव पडणार आहे. तो प्रभाव कसा पडणार आहे, अजून पुढे एक ताई आहेत त्यांना काय वाटते मी जाणून घेतोय. काय वाटते ताई तुम्हाला, या मतदारसंघामध्ये आता सध्या राजकीय संघर्ष सुरू आहे, महाराष्ट्र विधानसभेचीच निवडणूक सुरू आहे, कसं बघता तुम्ही या निवडणुकीकडे, काय सांगाल? सध्या तर मला असं वाटते की आमच्या इथे 100% कमळच फुलणार, कारण आवाडे साहेबांनी आतापर्यंत भरपूर विभागात भरपूर कामे केलेली आहेत. आमच्या विभागात पण पाण्याची सोय केली, लाईटची सोय केली, आता रस्ते चालू केलेत. त्यामुळे आमचा सर्वांचा पाठिंबा तर राहुल आवाडे साहेबांनाच आहे. राहुल आवाडे साहेबांच्याकडेच तुम्ही जाणार? मला सांगा, दुसऱ्या बाजूला मदन कारंडे साहेब सुद्धा आहेत, आपण ही चर्चा केलीच पाहिजे कारण ते विरोधी उमेदवार आहेत, ते पण ताकदीने उतरलेले आहेत. तुतारी आहे त्यांच्या हातामध्ये शरदचंद्र पवार गटाची.
काय वाटते तुम्हाला, त्यांचा प्रभाव पडेल या मतदारसंघामध्ये? एवढा पडणार नाही प्रभाव, कारण ते फर्स्ट टाइमच उभारलेत आणि त्यांचे एवढं योगदान आहे असं मला वाटत नाही जेवढं आवाडे साहेबांचं आहे पहिल्यापासून. सगळे सोयीसुविधा पुरवण्यामध्ये राहुल आवाडेच आहेत जास्त इचलकरंजी एरियात, त्यामुळे मदन कारंडेंचा एवढा प्रभाव नाही पडणार. राहुल आवाडेंचा पडेल असं जास्त पडेल. हो. एक सर मला सांगायचं इच्छुक आहे, कारण होम मिनिस्टर जेव्हा त्यांनी ठेवलं होतं त्यात वृद्धा महिला बी एवढ्या आनंदीमध्ये एवढ्या उत्सवमध्ये खेळत होत्या ना, तिथे मी पाहिलं आणि मी बी भाग घेतला होता. पण त्या वृद्धा महिलांचा एवढा आनंद होता ना की कुठेच त्यांना हे असं नाही, पहिला आनंद दिसला त्यांचा. मी 2दा गेले होते, 2दा त्यांच्या ह्याच्यामध्ये होम मिनिस्टरमध्ये भाग बघितले की त्यात वृद्धा महिला बी भरपूर एन्जॉय करत होत्या. त्यांना प्राईज भेटू या ना भेटू पण एकदम घेतल्या. मी पुढे जाणार आहे. इथं अजून एक काकी आहेत, आपण त्यांना विचारूया काय वाटते या मतदारसंघामध्ये महिला कुणाच्या बाजूने जाणार आहेत? कमळाच्या बाजूने जाणार. कमळाच्या बाजूने? तुमच्या हातामध्ये कमळ आहे वाटतं? नाही, गुलाब आहे पण कमळासारखा फुललेला आहे. कमळासारखा फुललेला आहे. अच्छा अच्छा अच्छा. का तुम्ही कमळाच्या बाजूने का जाणार आहात? आता एवढे 1-2 निवडणुका त्यावेळेला कोण आवाड्यांचं राहिलेलं नव्हतं, त्यामुळं तेवढा उत्साह नव्हता. आता आवाड्यांच्या घराण्यातलं राहिलेलं आहे, त्यामुळं उत्साह आहे इकडे. उत्साह आहे लोकांचा? उत्साह आहे, भरपूर उत्साह आहे. बरं, मला सांगा, दुसऱ्या बाजूला मदन कारंडे साहेब पण आहेत, तुमच्या इचलकरंजी शहरातलेच आहेत, ते पण उभे आहेत. त्यांच्या हातामध्ये तुतारी आहे, शरदचंद्र पवार गटाचे ते नेते आहेत. काय वाटते, त्यांचा प्रभाव पडेल मतदारांवर? आम्ही कधी अजून म्हणजे मी तर 30 वर्ष झाले राहते, कारण मदन कारंड्यांचं कधी नावच ऐकलेलं नाही. आता फर्स्ट टाइम ऐकलेलं आहे निवडणुकीला. हो, आता पहिल्यांदा निवडणुकीतच ऐकली. म्हणत होते त्यांची बालाजी शाळा वगैरे, हे पण आपल्याला काही माहित नाही. तुम्हाला माहितीच नाही? माहितीच. राहुल आवाडे माहिती? राहुल आवाडे घरानं सगळं आहे ना, घराने सगळं तेच आहे. त्यांचा जनसंपर्क आहे म्हणून? होय, जनसंपर्कात पण भरपूर आहेत ते आवाड्यांचं. मदन कारंडेंचं नाव मी निवडणुकीतच ऐकलं अशी प्रतिक्रिया याने दिलेली आहे. मी पुढे जातोय. इथं अजून एक काकी आहेत, आपण त्यांनाही विचारूया. काकी नमस्कार. नमस्कार. काय, कशी काय तब्येत? हाय, ठीक आहे. बरे आहे ना? हो. बरं, मला सांगा, लाडकी बहीण योजना सरकारनं आणलेली आहे, महाराष्ट्र शासनानं, महायुती सरकारनं आणलेली आहे. तुम्हाला काय वाटते त्याच्याबद्दल? भरपूर आनंद झाला आहे. चांगला आनंद झाला तुम्हाला? हो. म्हणजे आमच्या खालची जी लेवलची लोक आहे, समजा ज्याला काय मिळत नाही काय नाही, त्यांना तर भरपूर चांगला झाला. गरिबांना आर्थिक पाठबळ मिळालं असं? होय होय, भरपूर झालं आहे. आपल्यापेक्षा त्यांना चांगलं झालं हे. म्हणजे आजकाल 7,500 रुपये म्हणजे कोण देणार आहे बसल्या ठिकाणी? ही चांगली गोष्ट केली त्याने, सरकारनं चांगली केली. हो. मला सांगा, या मतदारसंघामध्ये तुमच्या कुणाचा वार आहे? तुम्ही बघत असाल आजूबाजूला, जरा महिला वगैरे काय बोलतात? पहिल्यापासून आवाडे साहेब आहेत. आवाडे साहेब? हो. राहुल आवाडे आता आलेले आहेत, त्यांचे चिरंजीव. त्यांचे वडील बी होते, त्यांचे वडील होते, कल्लाप आवाडे पण होते. हो, त्यांच्यापासून आम्ही तिकडच आहे. अच्छा, मग तुम्ही कट्टर आवाडे समर्थक आहात? होय, कारण आमचा बचत गटच त्यांच्यात आहे. अच्छा, बचत गटात त्यांनी तुमच्या आहे त्यात. हा. बरं, काय बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला काय फायदा झाला? चांगला आहे, चांगला आहे. 15-16 वर्ष झाला आमचा आहे बचत गट. बचत गट आहे? हो, शुभ लाभ. बचत गटाच्या माध्यमातून प्रकाश आवाडे यांनी केलेली कामं ही लक्षवेधी दिसत आहेत. महिलांकडून तशा प्रतिक्रिया येतात. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये मी आहे, दानमार मंदिर परिसरात मी सध्या आहे. लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. लोक काय सांगतायत मी हे समजून घेणार आहे, तुमच्यापर्यंत त्या पोचवत राहणार आहे. पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या खोतवाडीमधल्या गव्हाणे गल्लीमध्ये मी आहे. इथं काही महिला आहेत. महिलांची मतं लोकशाहीमध्ये फार महत्त्वाची असतात, कारण त्या सायलेंट वोटर असतात. बऱ्याचदा त्या व्यक्त होत नाहीत, पण त्यांची मतं असतात ठामपणे. ती मतं काय आहेत नेमकी मी जाणून घेणार. एक ताई आहेत, आपण त्यांच्या बोला. ताई नमस्कार. नमस्कार, बोला की. काय म्हणताय, तुमच्या या मतदारसंघामध्ये कोणाचा प्रभाव वाटतोय? महिला? राहुल साहेबांचा. राहुल साहेबांचा प्रभाव वाटतो? हो. का असं वाटतंय तुम्हाला? कारण का राहुल साहेबांच्या माध्यमातून भरपूर कामं झाल्यात, रस्ते झाल्यात, स्ट्रीट लाईट झाल्यात, शिवाय आम्हाला आता पाणी कनेक्शन दिल्यात. ते पाणी कनेक्शन 1 रुपयाही न घेता आम्हाला मोफतमध्ये दिले. त्या एका कनेक्शनला 5,000 रुपये खर्च आहे. ते आम्हाला राहुल साहेबांनी खुदाई वगैरे सगळं करून आम्हाला कनेक्शन मोफत दिले. आमच्याकडनं 1 रुपयाही घेतला नाही. बोललं की काम झाले आमचं. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. 100% राहुल साहेबांचा विजय. आमच्या खोतवाडीमधून, तारदामधून राहुल साहेबांना 100% लीड मिळणार. आणि आमचे आमदार हे राहुल साहेबच असणार. अतिशय ठामपणे तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करताय. मला सांगा, एका बाजूला मदन कारंडे साहेब आहेत, हातामध्ये तुतारी घेऊन आहेत. त्यांच्या काही समर्थकांकडनं किंवा कार्यकर्त्यांच्याकडनं अशी काही प्रतिक्रिया आल्या की कामं झालेली नाहीत असा आरोप झालेला? तुम्ही यायला पाहिजे होतं ना. तुम्ही उभा राहणारा इलेक्शनला म्हणल्यावर तुम्ही काहीतरी दाखवायचं होतं. तुमचं काय काम झालंय? काय झाले सांगा. कधी तुम्ही येऊन मतदारांना भेटलायसा, मतदारांना काय काय बोललायसा, कुठलं आमचं काय काम केलं त्यांनी?
काय काम केले. दुसऱ्यांवर टीका करून नुसती कामं होत नाहीत, बरोबर आहे ना. आपलं पण काम, ज्यांची अण्णांची कामं झाल्यात, राहुल साहेबांची कामं झाल्यात, ती तुम्ही बघा की तुमचं काय झालंय ते सांगा आधी आम्हाला, बरोबर ना. तुम्ही त्यांच्यावर टीका करून चालायचं नाही, बरोबर आहे. अण्णांनी भरपूर कामं केल्यात, राहुल साहेबांनी पण केल्यात, त्यामुळे आम्ही आवाडेच. पण प्रकाश आवाडेंच्या कामांच्या माध्यमातून राहुल आवाडे निवडून येतील का? येणार की हो, येणार, 100% येणार. तशी कामं झाल्यात. सध्या आता फेमस जास्त म्हणलं तर आमची लाडकी बहीण योजना, ते पण भरपूर काम झाले सगळ्यांच्या. सगळ्या लाडकी बहीण योजनेवर तुम्ही खुश आहात? हो, खूप खुश आहे. तुम्हाला मिळाले पैसे? मिळाले की मला 7,500 मिळाले. मला सांगा, लाडक्या बहिणी या योजनेवर खुश आहेत एका बाजूला, दुसरीकडे असं म्हटलं जातं की राज्यावर कर्जाचा डोंगर वाढणार आहे योजनेमुळे. तुम्हाला काय वाटतं? नाही हो, असं काय नसणार आहे, काय नसणार आहे. हे बघा कसं आहे माहिती काय, जशी जी महागाई वाढत चालली त्याबद्दलचं आहे. जसं पाऊस पाणी असणार आहे, जास्त पाऊस झाला की आपल्याला कमी खर्च सगळं होणार. आता पाऊस थोडासा कमी झाला त्यामुळं महागाई थोडीफार असणार की. मग ते काय सगळं सरकारनेच वाढवलं किंवा तुमचे पैसे त्यांनी घेतलीत किंवा तुम्हाला त्यांचंच पैसे तुम्हाला परत केल्यात, असं काहीही नाही आहे. हे बरोबर तुम्हाला सरकारने पैसे दिलेले आहेत बहिणींसाठी, त्यामुळं छान आहे योजना. लाडक्या बहीण योजना ही छान आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे यांनी. इथं अजून एक काकी आहेत, ज्येष्ठ आहेत. तुम्ही बघितलं असेल राजकारण ना, सगळ्या प्रचाराला लोक पूर्वी येत असतील, आता पण येतात. हां, कुणाचं वार आहे इथं? आवाड्यांचं. आवाड्यांचं वार आहे? होय. बरं. आणि 100% राहुल आवाडेच निवडून येणार. राहुल आवाडे निवडून येणार, होय. का असं वाटतंय तुम्हाला? काय वाटते मी, त्यांनी तेवढी कामच केलेत. कामं केलेली आहेत? होय, भरपूर कामं केलेत त्यांनी. गटर केल्या, रस्ते केले, लाईट आणली, चावी कनेक्शन मोफत दिलं, परत लाडकी बहीण योजना केली. लाडक्या बहीण योजनेचे पैसे पण मिळालं. मिळालं 7,500 मिळाले. 7,500 मिळाले, हो. त्यामुळे आम्ही लय खुश आहे आणि आम्ही त्यांना निवडून देणार, त्यांनाच मत देणार. या मतदारसंघातली जी महत्त्वाची गावं आहेत 5, त्या गावातलं एक महत्त्वाचं गाव म्हणजे खोतवाडी आहे. खोतवाडी गावात वेगवेगळ्या ग्रामस्थांची मी संवाद साधत असताना ग्रामस्थांची मला राहुल आवाडे यांचा प्रभाव दिसला. इथं सत्यनगरमध्ये मी आहे, खोतवाडीमधल्याच. इथं काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. अगे नमस्कार. नमस्कार. काय तुमच्याकडं कामं झाली आहेत का आमदारांच्याकडनं? होय, झालेत की. काय कामं झाली आहेत? रस्त्यात झाले, लाईटचे झाले, पाण्याचे कनेक्शन दिले. पाणी नव्हतं इकडे पूर्वी? नाही, आले नाही आहे, फक्त कनेक्शन दिलेलं आहे. कनेक्शन दिलेले आहेत. बाकी आता या मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वारं सुरू आहे. एका बाजूला राहुल आवाडे आहेत, दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत. कुणाच्या पार्ट्यात टाकणार मत तुम्ही? सांगा. कमळ. कमळ. कमळ फुलवणाऱ्या मतदारसंघात तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं आवाडे साहेब जे आले निवडून तर चांगले आणि भरपूर कामं करतील. कामं करतील असं वाटतं. पण दुसऱ्या बाजूला मदन कारंडे साहेब पण आहेत, हातात तरी घेऊन सज्ज आहेत. त्यांच्याबद्दल ह्याच्या आधी कधी काय आलेच नाहीत ना इकडं. मदन कारंडे साहेब आले नाही तिकडं कधीच. राहुल आवाडे आता तुम्हाला असं वाटतं की ते निवडून यावेत किंवा काय अशी तुमची इच्छा जर असेल तर वाटते का की बाबा त्यांच्याकडनं कामं होऊ शकतील? होय, वाटते की. कारण त्यांनी आधी निवडणुकीत नसता पण केलेत ना कामे, म्हणताना वाटते की ते निवडून आल्यानंतर पण कामं करते. निवडून आल्यानंतर सुद्धा ते कामं करतील असं वाटतं. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या खोतवाडी परिसरामध्ये मी आहे. इथल्या गव्हाणे गल्लीमध्ये मी आहे. इथं महिला आहेत, महिलांशी मी बोलतोय. महिलांच्या प्रतिक्रिया मगाशी म्हटल्याप्रमाणे सायलेंट वोटर्स असतात त्याच्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातून आपल्याला निवडणुकीचा कल साधारणपणे कळू शकतो. काकी नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये काय कोण विजय होईल, कोण आमदार होईल? आवाडे त्यांनीच होणार. आवाडे होतील? होय. का असं वाटते? काय सांगितलं, कामं केलेले आहेत त्याच्यामुळे. कामं केलेली आहेत? काय काय कामं झालेली आहेत या भागात? गटारी झाल्यात, पाण्याचं कनेक्शन, लाईट लावले, लाईटचं पण स्ट्रीट लाईटचं पण कामं केलेली आहेत. बरं, मग तुम्ही राहुल आवाडेंना मतदान देणार का मदन कारंडेंना? नाही, राहुल आवाडेंना. राहुल आवाडेंनाच शांतपणे देणार तुम्ही? शांतपणे प्रतिक्रिया देतात. आपल्या प्रतिक्रिया या लोकशाहीसाठी महत्त्वाच्या असतात, त्यांना माहिती आहे. पण काय बऱ्याचदा महिला बोलत नाही, त्या थेट बटन दाबतात. तरीसुद्धा मी त्यांचा अंदाज घेणार आहे की त्यांना काय कोण सरकार हवं आहे किंवा कोण आमदार म्हणून हवं आहे. ताई नमस्कार. नमस्ते. तुमचं काय मत आहे या सगळ्या आता चर्चा मगापासून तुम्ही ऐकताय? राहुल आवाडे विरुद्ध मदन कारंडे असा संघर्ष आहे, कमळ विरुद्ध तुतारी संघर्ष आहे. तुम्हाला काय वाटते कोण येणार निवडून? कमळच येणार निवडून. कमळ निवडून येणार? होय. का काय म्हणजे? त्यांनी भरपूर सुखसोयी केलेत ना, रस्ते केल्यात, गटारे, परत आता स्ट्रीट लाईट, आता पूर्णपणे आता रस्त्यांची कामे चालू आहेत. लाडक्या बहिणींची योजना, मोफत 3 गॅस टाकी मिळाले आहेत, भरपूर त्यांनी काम केले तिथे. लाडक्या बहीण योजनेबद्दल तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला पैसे मिळालेत? ते मिळालेत की 7,500 रुपये मिळाले. बरं. होय. सरकारच्या योजनेवर खुश आहात तुम्ही? होय, खुश आहे की. मला सांगा, या मतदारसंघामध्ये एका बाजूला राहुल आवाडे आणि दुसऱ्या बाजूला मदन कारंडे आहेत.
कमळ फुलणार का तुतारी वाजणार? कमळ फुलणार. कमळ फुलणार. होय. काय वाटते या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? राहुल आवाडे एका बाजूला हातात कमळ घेऊन सज्ज आहेत, दुसऱ्या बाजूला मदन कारंडेंच्या हातात तुतारी आहे. तुम्हाला काय वाटतं? राहुल आवाडेच निवडून येणार या वेळेला. कारण गेल्यावेळी प्रकाश आवाडेंच्या माध्यमातून भरपूर कामं झाल्यात, विकास कामं झालेली आहेत. मग यांचा मुलगा म्हणून यांनी यावेळी सुद्धा भरपूर कामं करतील अशी आमची आशा आहे. तुम्हाला वाटतंय ते कामं करतील? करतील, 100% करणार तिने. विद्यमान आमदार प्रकाश आवाडे साहेबांनी कामं केलेली आहेत. कामं केलेली आहेत तिने. आता गावात भरपूर बऱ्यापैकी 80% कामं झालेली आहेत. रस्ते, लाईट, स्ट्रीट लाईट, पाणी. आता थोड्या दिवसात पाण्याची बी 24 तास पाणी नळ योजना बी चालू होईल. त्यामुळं भारतीय जनता पार्टी कमळच फुलणार यावेळी. कमळ फुलणार असं वाटतं? कमळच फुलणार असं वाटतं. कमळ फुलणार असं वाटतंय, असं प्रतिक्रिया साधारणपणे एकंदरीत या खोतवाडीतल्या गव्हाणी गल्लीमध्ये येत आहेत. मी पुढे जाणार आहे, मी प्रतिक्रिया घेणार आहे लोकांच्या आणि त्यांना नेमकं त्यांच्या मनातला आमदार कोण आहे हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये 5 महत्त्वाची गावं येतात. त्या गावामधलं खोतवाडी हे महत्त्वाचं गाव आहे. इंडस्ट्रीयल सेक्टर आहे आणि त्या सेक्टरच्या बाजूला लागून असलेली गावं असल्यामुळं साधारणपणे बऱ्यापैकी सधन असलेली गावं आहेत. परंतु त्याचबरोबर इथं सुविधा निर्माण होणं फार गरजेचं असतं आणि त्या सुविधा विद्यमान आमदारांनी आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या सुपुत्राला आम्ही निवडून देणार, कमळ फुलवणार, अशा साधारणपणे प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येत आहेत. मी पुढे जाणार आहे, काही वेगळ्या प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत का ते बघणार आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या खोतवाडीमध्ये मी आहे, गव्हाणी गल्लीमध्ये आहे. इथे एक काकी आहेत. काकी, या मतदारसंघामध्ये राहुल आवाडे विरुद्ध मदन कारंडे आहेत, कोण येणार निवडून? राहुल आवाडेच येणार. का? का आमची सोय केल्यात त्यांनी सगळी. काय काय काम केलं? रस्ते केल्यात, लाईट आणल्यात, सगळी कामं आमची केलेली आहेत त्यांनी. काय गॅस सिलेंडर मोफत दिलेले आहेत आम्हानी. काय आणि सगळ्याबद्दल आम्ही खुश आहे आणि 100% आमची सीट येणार. येणार तुम्हाला असं वाटतं? येणार येणार 100%. मदन कारंडे साहेब आहेत, त्यांच्याबद्दल काय ते? आम्हाला नाही त्यांच्याबद्दल काय वाटत. त्यांनी विचारायला सुद्धा आले नाहीत. तुमची कामं काय आहेत, करायची आहेत काय, तुमची काय कामं नडल्यात, त्यांनी विचारायलाच आलेले नाहीत. मग राहुल आवाडे येतात विचारायला? राहुल आवाडे येणार की विचारायला येणार, त्यांनी येत्यात. होय. तुमची कामं झालीत म्हणा? आमची कामं झालेली आहेत. आमची कामं झालेली आहेत, त्याच्यामुळे आम्ही राहुल आवाडेंनाच मतदान करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या खोतवाडीमधल्या गव्हाणी गल्लीमध्ये मी सध्या आहे. इथे एक ताई आहेत, आपण त्यांना विचारा. ताई नमस्कार. मला सांगा, एका बाजूला विद्यमान आमदार तुमच्या भागामध्ये आहेत प्रकाश आवाडे साहेब, त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे आहेत, कमळ चिन्हावरती ते निवडणूक लढवत आहेत. दुसऱ्या बाजूला मदन कारंडे साहेब आहेत, तुतारी आहे त्यांच्याकडं. काय वाटतं, एक महिला म्हणून तुमची प्रतिक्रिया काय आहे? सगळे कामे भरपूर केलेत, रस्ता, स्टेट लाईन, गटारी, भरपूर कामे केलेत त्यांनी आणि असेच करत राहतील ही पण मला खात्री. आणि आमदार पण तीच होतील नक्कीच. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या खोतवाडीमधल्या सत्यनगरमध्ये मी सध्या आहे. इथं महिला आहेत, आपण त्यांची संवाद साधतोय. निवडणुका सुरू आहेत, विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडनं कामं झाली आहेत का इथं? हो, थोडीफार झालेत. म्हणजे रस्ता झाला, लाईट झाली, आता पाण्याचे कनेक्शन राहिले, बाकीचं म्हणजे चालू आहे काम. पाण्याचं कनेक्शन राहिलं, पाणी यायचं राहिलंय फक्त? हो, कनेक्शन जोडून दिले, पाणी आलं. जोडलेत. इथं काय प्रॉब्लेम होती पूर्वी, काय समस्या होत्या? आम्हाला यायलाच येत नव्हतं त्या रस्त्याने इथपर्यंत. पाय एक टाकायचा एक काढायचा अशी अवस्था होती. चिखल होता? होय होय. आता म्हणजे थोडाफार रस्ता केला, अजून थोडा. मला सांगा, या मतदारसंघामध्ये मदन कारंडे साहेब आहेत एका बाजूला, हातात तुतारी घेऊन सज्ज आहेत, दुसऱ्या बाजूला राहुल आवाडे आहेत, त्यांच्या हातात कमळ आहे. काय कमळ फुलणार की तुतारी वाजणार? आमच्या इथं तरी कमळ होईल. बाकीचं कसं ते आलेच नाहीत ना कारंडे साहेब कधी, म्हणजे आम्ही त्यांना बघितलंच नाही ह्या एरियात आलेले. मदन कारंडेंचा परिचय नाही आहे इकडे फारसा? आलेच नाही, त्यामुळे आम्ही बघितलंच नाही त्यांना. तुमच्या मनातले भावी आमदार? हो, आवाडेच असणार आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामधल्या खोतवाडी परिसरातल्या सत्यनगरमध्ये मी होतो. गेले कित्येक दिवस, गेले 2 महिने मी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरतोय, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. लोकांना काय वाटतंय, विधानसभेच्या अनुषंगाने लोकांची मतं काय आहेत, विधानसभेच्या भावी आमदारांबद्दल त्यांना काय वाटतं, कुठलं सरकार यावं असं वाटतं. महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष पेटलेला आहे. 2 पक्ष होते, त्या 2 पक्षांची 4 पक्ष झालेले आहेत. त्याच्यामुळं मतविभागणी होणार आहे का, त्याचा फटका कोणाला बसणार आहे, त्याचा फायदा कोणाला होणार आहे, या सगळ्या चर्चा मी गेले कित्येक दिवस नागरिकांशी करतोय, ग्रामस्थांची करतोय, वेगवेगळ्या गावांमध्ये जातोय, वेगवेगळ्या शहरांमध्ये जातोय. इचलकरंजीमध्ये मी सध्या आहे. मी पुढे जाणार आहे, माझा प्रवास अजून संपलेला नाही आहे. मी लोकांना विचारणार आहे की लोकांच्या मनात नेमकं काय आहे. तुम्ही पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. तोपर्यंत मी थांबतोय.